हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो. ओम श्री गणेश देवताय नमः. ओम श्री कुलदेवताय नमः. ओम श्री गुरुदेवताय नमः. ओम सर्वश्री इष्टलिंग देवताय नमः. शिवशनाथ मित्रांनो, मी कडप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे. माझ्या धर्मकर्म चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे. मित्रांनो, पंचांगाची आता आपल्या समोर सादर करीत आहे. मित्रांनो, आज मंगळवार दिनांक 26 मे 2026, शालिवान शके 1948, संवत्सर पराभव, अयन उत्तर, ऋतू ग्रीष्म, मास अधिक ज्येष्ठ, पक्ष शुक्ल. तिथी मित्रांनो आजची एकादशी तिथी आहे, जी अहोरात्र असणार आहे. वार मंगळवार आहे. नक्षत्र मित्रांनो हस्त नक्षत्र आहे. उद्या पहाटे 5:57 चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल. योग मित्रांनो सिद्धी योग आहे. उद्या उत्तर रात्री 3:10 व्यतिपात योगाला सुरुवात होईल. करण मित्रांनो वणीच करण आहे. सायंकाळी 5:43 विष्टिकरणाला सुरुवात होईल. प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे 5:30 अशी असणार आहे. सूर्य वृषभ राशीत असेल, चंद्र कन्या राशीत, गुरु मिथुन राशीत, तर शनिदेव मीन राशीत असणार आहे. मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ, मीन व मेष या 3 राशींना साडेसाती सुरू आहे. या राशींच्या जातकांना साडेसातीचा त्रास होत असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्मकुंडलीमधील शनिदेवतेची पोझिशन तपासून पाहावी ज्योतिषाच्या द्वारे. ती जर अशुभ असेल तर नक्कीच आपल्याला त्रास होण्याची शक्यता जास्त राहते. तेव्हा आपल्याला शनिदेवतेची धार्मिक सेवा करावी लागणार आहे. अन्यथा अशी सेवा करण्याची गरज राहणार नाही. मित्रांनो, मुंबई भागातील सूर्योदय असते याप्रमाणे. सूर्योदय सकाळी 6:03 तर सूर्यास्त सायंकाळी 7:09 असणार आहे. मित्रांनो, या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातावर एक पडी पाणी, थोडे अक्षर, एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा. मित्रांनो, हरओम शिव शिव शंभुराज्ञया प्रवर्तमान सद् ब्रह्मणो द्वितीयपरार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथम पादे जम्बूद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रमान शालिवान शके 1948 प्रभावादी षष्ठी संवत्सरामध्ये पराभव नाम संवत्सर उत्तरायणी ग्रीष्म ऋतू अधिक ज्येष्ठ मासे शुक्ल पक्षे भौम वासरे हस्त नक्षत्रे सिद्धी योगे वनिस करणे एकादशी शुभ तिथो वीरगोत्रात उत्पन्न मेकडाप्पा मोह पात्र दुरित क्षेद्वारा श्री पार्वतीपती परमेश्वर प्रीत्यर्थ विधिवत नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करिष्ये. मित्रांनो, याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे. तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळहातील संकल्पाचे पाणी जवळच्या निर्माल्याच्या तामनात सोडून द्या. मित्रांनो, या संकल्पाची वेळ मर्यादा सायंकाळी 4:47 आहे. या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक विधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा. नवीन संकल्प तयार करायचा आणि त्या संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा. तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, या मासातील मुहूर्त पाहण्यासाठी माझा स्वतंत्र व्हिडिओ आहे, त्याची लिंक या ठिकाणी देत आहे. जर आपल्याला मुहूर्त हवे असतील तर आपण या व्हिडिओ मध्ये पाहू शकता. मित्रांनो, पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहणार आहोत. पंचांग शुद्धी नाही मित्रांनो. दिन विशेषमध्ये एकादशी श्राद्ध कर्म आहे. या तिथीवर आपल्याशी संबंधित किंवा आपल्यावर अवलंबून असलेल्या नात्यांमध्ये कोणी आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा पिंडदान रहित असे श्राद्ध कर्म करता येईल. पण विधिवत करा, पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपराह्न काळातच करा. घरी करा किंवा तीर्थक्षेत्र करा. तेव्हाच आपली पितरसेवा आपल्या पितरांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचे आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील. आपले जीवन अधिक सुखमय बनेल. मित्रांनो, सायंकाळी 5:43 भद्रा योगाला सुरुवात होत आहे. हा राहूच्या अंडर येणारा योग असल्यामुळे अशुभ काळ आहे. तर या काळामध्ये आपण शक्यतो महत्वाची किंवा विशेष कामे करू नका, अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. शक्यतो या वेळेत आपण रेग्युलर जी कामे आहेत तीच करावी. अग्नी पृथ्वीवर हजर आहे, त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असतील
तर आपण अवश्य सुरू करू शकता. पण पुढे जाऊन ते बंद पडतील तर मग मात्र आपल्याला दोष देखील लागू शकतो. जे जुने आहेत ते केव्हाही आपण करू शकता मित्रांनो. राहू काळ दुपारी 3 ते 4:30 वाजेपर्यंत आहे. या दीड तासाच्या काळात देखील राहू अत्यंत प्रभावी असतो. त्यामुळे तो आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो. तेव्हा आपण या काळात देखील महत्वाची किंवा विशेष कामे करू नका. अन्यथा आपल्याला अपयश येण्याची शक्यता राहील. शक्यतो रेग्युलर कामेच या काळात करा. मित्रांनो, आजच्या पंचांगातील टीप अशी आहे की वास्तू घेताना आधी देवांचा विचार करावा. आपण देवघर कुठे ठेवणार आहोत, देवांची दिशा आपल्याला मिळायला हवी, तरच ते आपला विचार करतील मित्रांनो. अन्यथा आपण त्यांचा विचार जर नाही केला तर आपल्या नशिबावर ते आपल्याला सोडून देतील मित्रांनो. तेव्हा आपल्या सुखदुःखाचे जबाबदार आपणच असणार आहोत मित्रांनो. धन्यवाद मित्रांनो. आजचा हा पंचांगाचा जो व्हिडिओ आहे आजच्या, तो मी याच ठिकाणी संपवत आहे. आपण जर माझ्या मताशी सहमत असाल तर कृपया माझे धर्मकरम चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, आपल्या कुटुंब व मित्र परिवारासह शेअर करा. तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा. आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य दाबा. धन्यवाद मित्रांनो. पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा, आनंदी राहा, प्रसन्न राहा. हरिओम. शिवशंभो महादेव.